हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिठाई बनवणार आहोत, तीही ब्रेडपासून। तर आपल्याला ब्रेडपासून मिठाई बनवायची आहे, तर त्यासाठी मी व्हाईट ब्रेड घेतला आहे। हे 10 स्लाइस घेतलेले आहे। आपल्याला फ्रेश ब्रेड घ्यायचा आहे। तर आता आपण सुरुवात करूया। ह्या ब्रेडचे कडा आपल्याला कापायचे आहे। आपल्याला ही खूप स्वादिष्ट मिठाई बनते। अशा प्रकारे आपल्याला ब्रेडचे कट काढून टाकायचे आहे, किनारे काढून टाकायचे आहे। अशा प्रकारे मी सर्व तयार करते। बघा तर फ्रेंड्स, मी सर्व ब्रेडचे कडा काढून टाकल्या। आता याचे आपण याचा ब्रेड क्रमही बनवू शकतोय, किंवा मी एखादी याची मिठाई पण बनवेल। तर आता आपण यामध्ये एक मिक्सरचा जार घेतलेले आहे। त्यात पाऊण कप साखर घेतलेली आहे, म्हणजे 3/4 भाग मी साखर घेतलेली आहे। साखर आता मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पावडर तयार करून घेऊयात। त्यात 4 वेलची मी याच्यामध्ये फाईन पावडर तयार करून घे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी साखरेची फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला फाईन पावडर एका भांड्यात काढून घेतलेली आहे। आता आपण हे ब्रेडचे तुकडे करून याच्यामध्ये याची पावडर तयार करून घेणार आहोत। आपल्याला फ्रेश ब्रेडच घ्यायचा आहे। आपल्याला ना तूप लागणार आहे, ना दूध लागणार आहे, ना रवा मैदा पिठाची कुठच्याच गोष्टीचा आपण वापर करणार नाही। आपण फक्त मिल्क पावडर आणि ब्रेड याची मिठाई बनवणार आहोत। तर मी हे ब्रेडचे तुकडे करून याची फाईन पावडर तयार करून घेते। अशा प्रकारे आता आपण याची फाईन पावडर तयार करून घेऊयात। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण याची फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे। आता ह्या साखरेमध्ये आपण हे घालून घेऊया। हा जो आपण फाईन पावडर तयार केली ब्रेडची, ते आता आपण या साखरेमध्ये मिक्स केलेलं आहे। आता आपण याला चांगले एकत्र करून घेऊया। ही तुम्हाला कळणार पण नाही की ही ब्रेड पासून बनवलेली आहे। इतकी सुंदर मिठाई बनते। आता हे मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला हा अर्धा कप मी नारळाचा बुरा घेतलेला आहे, डेसिकेटेड कोकोनट। बघा तर फ्रेंड्स, याच्यामध्ये नारळाचा बुरा घातलेला आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालत आहोत। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे आहे। आपल्याला ही मिठाई गॅस न लावता किंवा गॅसवर न शिजवता बनवणार आहोत। अशा प्रकारे मी मिक्स करत आहे। आता आपल्याला बाइंडिंग होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला ताजी मलाई आहे, फ्रेश मलाई आहे। तर ही मलाई आपल्याला घालायची आहे। याला थोडी थोडी करूनच घालायची आहे। ही 1 दिवसाची मलाई आहे, आजचीच मलाई आहे। तर ही मलाई मी 3 चमचे घातले आहे। अशा प्रकारे मी याला मिक्स करून घेते। आपला एक चांगला डो बनला की त्यात पुन्हा घालायची नाही। डो बनेपर्यंत आपल्याला मलाई घालायची आहे।
आणखीन 1 चमचा घालते. आता आपण चांगल्या प्रकारे याचा डो बनवून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी डो तयार करून घेतलेला आहे. आपला चांगला डो बनलेला आहे. आता आपण ट्रेचा सेट करूया. मी हा मिठाईचा बॉक्स घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला टिश्यू पेपर घालायचा आहे. मी हा बटर पेपर घातलेला आहे. बटर पेपर यामध्ये घालून घेऊया आणि तेलाने ग्रीस करून घेऊ. अशा प्रकारे तेलाने ग्रीस करून घेतली आहे की आपली मिठाई चिकटून राहणार नाही आणि पटकन निघेल. अशा प्रकारे आता हा डो यामध्ये घालून घेऊया. आणि हा चांगला व्यवस्थित सेट करून घेऊ. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मिठाई सेट केलेली आहे. आता आपल्याला 1 तासासाठी याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. मग 1 तासाने आपण पुढची तयारी करूयात. बघा तर फ्रेंड्स, आपली मिठाई सेट झालेली आहे. आता आपण हिला काढूयात. हे जरा असे केल्याने ती लवकर सुटेल आणि आपण याला काढून घेऊयात. हलकेसे टॅप केले. अशा प्रकारे आपला क्लीन निघालेला आहे बॉक्स. बटर पेपर काढून घेऊयात. अशा प्रकारे बटर पेपरही काढून घेतला आहे. आता आपण हिला उलटावूया. आता याला मी चांदीचा वर्क डेकोरेट करण्यासाठी लावत आहे. अशा प्रकारे आपण चांदीचा वर्ख लावलेला आहे. तो पेपरने आपण सेट करून घेऊ. हे बदामाचे पिस्त्याचे काप आहे. हे आपण डेकोरेटसाठी लावून घेत आहोत. पुन्हा हे आपण याच्यात दाबून देऊया. आता हिला आपण कापूया. सहज कापल्या जाते. तुम्ही हव्या त्या आकारात कापू शकता.
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली बर्फी तयार झालेली आहे. खूप सुंदर लागते. कोणाला कळणार सुद्धा नाही की आपण ही ब्रेडपासून बनवली आहे. हिला मी तोडून दाखवते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली बर्फी तयार झालेली आहे. आता मी याला सर्व करते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे माझी बर्फी तयार आहे, ब्रेडपासून तयार केलेली. तुम्हाला खूप आवडेल अशा प्रकारची ही, न शिजवता न काही करता आपण ही सहजपणे काहीशा इन्ग्रेडियंट्समध्येच बनवली आहे. अशा प्रकारची मिठाई तुम्हीही बनवा, तुम्हाला खूप आवडेल. तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.